आणि एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी थेट जाऊयात मनोज जरांगे विद्यार्थ्यांची। पुण्यात एमपीएससीचं आंदोलन सुरू आहे, त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत। थेट जाऊया। डिसेंबरमध्ये हा विषय जाहीर मागितला होता आणि यांनी डिसेंबरमध्ये घेतला नाही, डायरेक्ट जुलै महिन्यात घेतला। 7-8 महिने सरकारमुळे वाढले, याच्यात आमचा दोष नाही तर सरकारचा आहे। मग आता सरकारचा दोष आहे ना, सरकारने याला कुठं वाढून दिलं पाहिजे। सारखीच आंदोलन करायला लागतात, सरकारचं विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही असं वाटतंय। त्यांचं फक्त निवडणुकावर लक्ष, आणि ह्या विद्यार्थ्यांचा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर महानगरपालिकेला, मी तरीच राजकारणाचं बोलत नाही, मी सत्य सांगतो, मी राजकारण याच्यात आणायचं नाही, मला कळत नाही, पण या विद्यार्थ्यांसाठी होऊ शकतं। मग तुमची मुंबई पुण्याची महानगरपालिका असेल, तुमची नागपूरची असेल, संभाजीनगरची असेल, नाशिकची असेल, सोलापूरची असेल, मग इथं मात्र हेच पोरं आणि यांचे कुटुंबीय तुमच्या नगरपालिका घालू शकतात। मग कारण आमचंच वाटलं पोरांचं व्हायला लागलं म्हणल्यावर मला अगोदर चर्चा करू दे विद्यार्थ्यांची। रात्री विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि गुन्हे देखील दाखल केले। हे पण हे पोरं एक दिवसचे अधिकारी आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकारी यांचं आयुष्य का खराब करायचं? पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलात हे मुलं बघितले पाहिजे। आता त्यांनी 5-5, 10-10 वर्ष अभ्यास करायचा, नाही दिल्यावर पोरांना राग येणार ना। मग त्यांनी केलं असं, त्यांनी मुद्दाम आंदोलन केलंय का? हे पोलीस बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे। आणि गृहमंत्री असू शकतो गृहमंत्र्याचं, पण मला आधी विद्यार्थ्यांशी चर्चा करू द्या, मग मी दाखवतो झटका। मला अगोदर पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। रात्री हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। मनोज जरांगे आता आंदोलकांशी संवाद साधतायत, पुण्यातल्या विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत, त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करतो असं माध्यमांशी बोलताना जरांगेंनी स्पष्ट केलंय। पुण्यामध्ये एमपीएससीचे विद्यार्थी हे गेल्या मध्यरात्रीपासून आंदोलन करतायत। विद्यार्थ्यांची मागणी आहे, पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं आणि वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलंय। त्यामुळे या आंदोलकांची भेट घेण्यासाठी आता जरांगे तिथे पोहोचलेत। विद्यार्थ्यांच्या मागण्या जरांगे ऐकून घेतात। विद्यार्थ्यांना माझी सगळ्या विनंती, उद्या आमच्या या राज्यातल्या समाजाचं तुम्ही भविष्य आहे। मग त्याच्या सगळ्या जाती धर्म आले तुमच्या भाऊ शांत बसा। तुम्ही, मी याच्यात कधी जात बघणार नाही, ती माझी अवलाद नाही। माझ्या राज्यातल्या सगळ्या जनतेचा तुम्ही उद्या भविष्य आहेत आमचं। तुम्हीच आमच्यातले हुशार पोरं आहेत, तुम्हीच पोरं उद्या चांगल्या पिढ्या घडवणार आहेत। या राज्याला चांगलं शासन म्हणून तुम्ही येणार आहे, प्रशासक म्हणून तुम्ही येणार आहे। त्यामुळं मी तुमची मागणी ऐकून घ्यायला आलोय। मला सगळं सविस्तर कळू द्या, तुमचं म्हणणं काय, मग मी इथूनच तुमच्या समोरूनच सरकारला पण कॉन्टॅक्ट करतो। मला आधी पूर्ण समजून घेऊ द्या आणि मग आता आधी मला सरकारचं बोलू द्या, तुमच्याशी चर्चा करू द्या। व्यासपीठावरची काम दामाची फुगिरी बरं का। मला अगोदर या विद्यार्थी बांधवाशी चर्चा करू द्या, तुमच्याशीच मागणी समजून घेतो, मला तर कळायला पाहिजे काय। मग सरकारला बोलतो आणि मग त्यांचा काय निरोप येतो, मग त्याच्यानंतर बघू आपण। फक्त शांततेत बसा आणि उभं राहिलेलं बसून घ्या, म्हणजे काय होतं, बाकीच्या पोरांना त्रास होत नाही। आता तुमच्यातला कोणीतरी मला समजून सांगा। मागच्या वरच्या लोकांचं प्लीज